एक गोडशा जंगलात एकदा प्राणी मोठा मेळावा भरवतात आणि त्यात ठरते एक भन्नाट स्पर्धा, रिव्हर्स रेस, म्हणजे मागे मागे चालत धावणे. काय गंमत ना. चला मग बघूया आपण ह्या रिव्हर्स रेस मध्ये काय घडते ते. त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या बालचमू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या मेळाव्यात जंगलातील सर्व प्राणी गोळा होतात. कोल्हा म्हणतो, यावेळेस फॉरवर्ड नाही, रिव्हर्स रेस होईल. सगळे प्राणी हसतात, पण ससा आणि कासव या स्पर्धेसाठी लगेच तयार होतात. वाघ म्हणतो, स्पर्धा 2 दिवसांनी होईल, तेव्हा सर्व प्राण्यांनी तयारीला लागावे. सर्व प्राणी तयारीला लागतात. वाटेत घरी परतताना सशाला पाऊस लागतो, त्यामुळे ससा झाडाखाली थांबलेला असतो आणि थांबता थांबता सशाला नेहमीप्रमाणे झोप लागते आणि तो झोपतो. त्याच वाटेने कासवही जात असतो. तेव्हा कासवाला ससा निवांत झाडाखाली झोपलेला दिसतो. तेव्हा कासव स्वतःशीच म्हणतो आणि हसतो, काय या सशाला एवढ्या पावसातही झोप लागते. कासवाच्या आवाजाने ससा जागा होतो. कासव म्हणतो, काय रे सशा, आधी मी जिंकलो होतो, लक्षात आहे ना. ससा नाक मुरडतो, हा ती जुनी गोष्ट आहे, विसर ना आता. एवढे बोलून दोघेही घराकडे निघतात. स्पर्धेची जय्यत तयारी चालू असते. कोण जिंकणार याची उत्सुकता जंगलातील सर्व प्राण्यांना लागलेली असते. बघूया आपणही कोण जिंकते ते. इकडे ससा स्पर्धेसाठी जोरात तयारी करतो. ससा बॅकवर्ड चालायचा प्रयत्न करतो. अरे रे, सराव करता करता ससा मागे झाडाला जाऊन आदळतो. अरे रे, डोके आदळले माझे जोरात. या स्पर्धेसाठी मला काय काय करावं लागेल पुढे, देव जाणे. पण जिंकणार मीच, असा सशाचा ठाम निश्चय असतो. सशाची ही गंमत बघून जंगलातील प्राण्यांना मात्र हसू आवरेना. सरावाचं म्हणाल तर कासव हे आपला काही मागे नाही. त्याची तयारी तुफान चालू होते. कासव आपला मस्त स्लो मोशन मध्ये सराव करत राहतो, पण सराव करता करता एका उंदराला जाऊन धडकतो. कासव म्हणतो, कोण आहे रे हा उपटसुंभ, दिसत नाही इथे, माझा सराव चालू आहे. ते सर्व प्राणी खूप हसतात, त्यांना खूप गंमत वाटते. अशा प्रकारे कासवाची आणि सशाची रंगीत तालीम तर चांगल्या प्रकारे पार पडली. आता बघूया उद्या काय घडते ते. कोण जिंकते, कोण हारते. शेवटी स्पर्धेचा ऐतिहासिक दिवस उजाडला. सर्व प्राणी तयार. सर्वांना या स्पर्धेची खूप उत्सुकता लागली होती की काय घडणार या स्पर्धेत, कोण जिंकणार, कोण हारणार. बघूया थोड्याच वेळात. जंगलातील सर्व प्राण्यांनी स्पर्धेची पूर्ण तयारी केली होती. स्पर्धेची सुरुवात झाली. माकड हातात झेंडा घेऊन ओरडतो, तयार आहात, चला तर मग स्पर्धेला सुरुवात करूया. हो. स्पर्धेला सुरुवात होताच कासव आणि ससा दोघेही मागे बॅकवर्ड चालायला सुरुवात करतात. दोघांना जेवढं वेगानं चालता येईल तेवढं वेगानं चालण्याचा प्रयत्न करतात, पण बरेच अडथळेही येतात, कारण मागे मागे चालणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे दोघांनाही बऱ्याच अडचणींना सामोरं जायचं आहे. आता पुढे कासवापेक्षा ससा वेगाने चालू शकतो, त्याच्यामुळे ससा वेगाने पुढे थोडा निघून जातो आणि कासव आपला हळूहळू लुटू लुटू चाल त्याची चालू असते. ससा वेगात मागे चालत राहतो. मागे चालता चालता त्याचा शेपूट झाडात केव्हा अडकते ते त्यालाही नाही कळत. अरे बापरे, माझं शेपूट तर झाडात अडकलं. कसा बसा सशाला झाडात अडकलेली त्याची छोटीशी शेपूट काढण्यात यश येते. ससा म्हणतो, वाचलो बाबा, वाचलो मी. तर दुसरीकडे कासव हळूहळू पण व्यवस्थित चालतो. एक वळण पार करतो. याप्रमाणे पुढेही कासव हळूहळू विचारपूर्वक त्याची चाल चालत असतो, शांततेत आणि गाणं गुणगुणत. सशाला मात्र जिंकण्याची खूप घाई झालेली असते, त्याच्यामुळे तो काहीही विचार न करता मागे चालत राहतो. पण त्याला अचानक एक आवाज येतो, फिस फिस असा. तो आवाज कसला होता त्याला काही कळेना. मागे बघतो तर नाक. ए बापरे, मेलो मी आता माझं काही खरं नाही, पळा, असं म्हणून ससा जोरात पळतो. ससा म्हणतो, अरे बापरे, वाचलो मी एकदाचा. इतर प्राण्यांना सशाची झालेली ही फजिती बघून मात्र खूप गंमत वाटते. ते हसून हसून लोटपोट झालेले असतात. कासवाची चाल हळूहळू पण व्यवस्थित चालू असते. इकडे ससा पुन्हा वेगाने धावायला चालू करतो.
ससा बॅकवर्ड चालत चालत फिनिशिंग लाईन सस्यापासून काहीच अंतरावर असते. जिंकण्याच्या मोहात ससा काही न विचार करता एकदम उडी मारतो, एकदम उलटतो आणि त्याला चक्कर येते. ते खाली पडतो. किडे कासव धीम्या गतीने पण आखरे 3 पावलं मागे सरकतो आणि ही स्पर्धा जिंकतो. त्यानंतर सशाला आपल्या जाग येते आणि ससा म्हणतो, अरे मला काय झाले, मी कुठे आहे असे म्हणत तो शुद्धीवर येतो. ससा खूप हसतो. ससा म्हणतो, अरे बाप रे, रिव्हर्स रेस म्हणजे काय भन्नाट खेळ आहे. मला खूप मजा आली. जंगलातील सर्व प्राण्यांना हा खेळ बघून, ही स्पर्धा बघून खूप आनंद झाला, खूप मजा आली त्यांना. ससा म्हणतो, एक गोष्ट लक्षात आली मात्र, या सगळ्यामुळे हसत खेळत आणि शहाणपणाने स्पर्धा जिंकता येते. मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि धमाल गोष्टी गाणी पाहायला बालचमू आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय. आणि ही गोष्ट आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला हे विसरू नका.